तर मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत आता 3 म्हणजे 4 वाजायला आलेले आहेत. आम्ही 2 वाजता निघणार होतो. तर मित्र थांबवल्यानं तुम्हाला कळलं सर आपण कुठे चाललो आहे. भीमाशंकरला. आपली मधुराणी तयार आहे आणि आता आपल्यावर एक पिलियन आहे जितेंद्र. तर आपण त्याला जितेंद्रला पिक करणार, तिकडनं त्याला घेऊन जाणार तिथून आणि मग तिकडनंच आपण निघू आपल्या रोडला. आणि आपण आता जाणार आहोत जो पालघरचा रोड आहे त्या रोडने जाऊन तिकडनं आपण हे करू. तर आपली गाडी तयार आहे. तर आता जाऊन आपण जितूला पहिलं पिक करूया. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मजा घ्या. चला. तर मित्रांनो आपला जितू भेटलेला आहे आणि आपला पिलियन आहे आपला पार्टनर आता या राईडचा. फर्स्ट टाईम येतात जितू आपल्यावर आणि बराच आता उशीर झालेला आहे. 4:17 आम्ही निघणार होतो 2 वाजता आणि झाला उशीर कारण मला झोप पण नाही मिळाली. तर आता सगळी तयारी झालेली आहे. ह्याचं पण हा फुल कवर झालेला आहे बऱ्यापैकी. मेन सेफ्टीसाठी आम्ही ते करून घेतलं आहे ग्लोज आणि त्याने शूज वगैरे घालताना पूर्ण कवर करून घेतलेलं आहे. मेन म्हणजे हेल्मेट ह्याला आपण देतो. आता हेल्मेट पण आपण तो घालणार आहे कारण आपली राईड सेफ्टी झाली पाहिजे. ठीक आहे. तर आता थंडी किती आहे आता अंदाज नाही अजून. तर आता मला वाटतं 4 वाजले मग आपण मानकोली रोडने जायला पाहिजे. ठाणा करून जाऊया. तर बेस्ट कुठला तुला रोड कुठला वाटतं चांगला? तो पालघर सरळ रोड एक आहे दुसरा आणि दुसरा आपला हा रोड आहे. तर आपण तर पोहोचू 2 तासामध्ये. कुठला? हां विक्रोळी करून बोलतोस कारण हां ठीक आहे. आता लेट होतं आपलं लेटच झालं आहे तर आपण त्या रोडनं या म्हणजे आपला घाट वगैरे निघेल सगळं बघायला मिळेल. चालेल. तर मित्रांनो निघूया आपलं पुढच्या राईडला सुरुवात करूया. चला. चला तर मित्रांनो गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. तर आपण निघालो आहोत आता ह्याच रोडने जो विरार करून जातो. विरारनं पालघर आणि पालघरवरनं मनोर काहीतरी आहे तिकडनं तो राईड घ्यायचा आहे. आपण मॅप लावलेला आहे. दुसरा आपण इकडे तुम्हाला दिसतोय हा ठाण्यावरनं जो निघत होता तो रोड आहे पण आपण हा रोड पकडतोय. तर मजा येणार आहे आणि आपल्याला जितू आहे तर गप्पा मारायला त्यासाठी मध्ये मध्ये काही बोर होणार नाही आपण आणि पूर्णपणे प्रवास मस्त होणार आहे. जितूला पण त्याची इच्छा होती कधीपासून की आपण एकदा राईडला जायचं आणि मी त्याला विचारलं बाबा मी चाललो येतोस का. तर आपली ही राईड होती 1 तारखेची. दरवर्षी आपण करतो आणि ह्यावेळी आपण ज्योतिर्लिंग करतो आहे. ज्योतिर्लिंग हे माझ्या मनात होतं जायचं होतं पण असं ज्योतिर्लिंग म्हणून नाही मला त्र्यंबकेश्वर करायचं होतं असं. पण आता योगायोग झालेला असं आहे की आता 2 दिवसापूर्वी म्हणजे रविवारी रात्री मी जाऊन आलेलो आहे भीमाशंकरला. तर ज्योतिर्लिंगमधलं ते 6वं ज्योतिर्लिंग आहे जे माझं दर्शन झालेलं आहे. प्रॉपर दर्शन झालेलं आहे. पिंडीला हात लावलेला आहे बस म्हणजे एकदम भाई तो मन खुश झाला आपण तिकडे. त्यानंतर आधी आता हा त्र्यंबकेश्वर माझी दुसरी म्हणजे ज्योतिर्लिंगचं दर्शन असं होणार आहे आणि माझ्यावर आपण जितू पण करणार आहात आणि तुम्ही पण. तर हा प्रवास आहे फक्त ह्या व्हिडिओमध्ये. ह्या प्रवासात आपण काय काय मजा करतोय कुठे कुठे थांबतोय काय करणार आहोत ते सगळं बघायला मिळणार आहे. तर रोड आता बऱ्यापैकी खाली आहे. मोठी वाहनं त्यांना दिसत नाही. आता पुढे करतील आपल्याला जेव्हा वसईचा जो घोडबंदर रोड आहे त्या रोडने जेव्हा सरळ निघू तेव्हा कळेल आपल्याला काय रस्त्याचे आहे. चला. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत का मजा घ्या आनंद घ्या आणि कोणी नवीन असेल चॅनलवरती लाईक करा शेअर करा कमेंट्स करा. चला. मित्रांनो आता राईड करतोय आपला जितू कारण मला आलेली झोप. तर हा बघा जितू राईड करतोय आणि अजून पण ना फॉगी आहे सगळं वातावरण. मगापासून पाऊस पडतोय तो मला त्या फॉगमुळे ना ॲक्च्युली फॉगमुळे ना समोर लाईट येते डोळ्यावरती आणि हेल्मेटच्या ग्लासवरती पूर्ण पाणी पडलेलं आहे. तर त्याच्यामुळे ना पूर्णपणे असं लिटरली झोप येत होती आणि नशीब जितू बोलला की मी चालवतो गाडी मला दे मग त्याने चालवली आहे आणि आता तोच चालवतोय गाडी. हा बघा. तर ॲक्च्युली एक पिलियन पाहिजे आपल्याबरोबर कोणतरी मस्त की म्हणजे चालवणार पाहिजे. तर कसं आपल्याला असं हे व्हायला लागतं आणि आज फर्स्ट टाईम मी मागे बसतोय माझ्या गाडीवरती. आयला एवढं भारी वाटतंय ना आणि मी थोडं लिटरली झुळक्या मारून झोप काढत आहे. मजा आली. हा बघा.
पाऊस पडल्यामुळे ना ते रोडवरती भरपूर असं थोडंसं म्हणजे बोलतो ना स्कीड होण्याची शक्यता आहे. जसं पहिल्या पावसात गाड्या स्कीड होण्याची शक्यता आहे तसंच हा झाला आहे प्रकार. कारण ती भीती आहे की पाऊस पळू म्हणजे गाडी पळू शकत नाही जास्त, आणि समोरच्या लाईट्स वगैरे डोळ्यावरती येतात ना त्याच्यामुळे जाम प्रॉब्लेम होतो आहे. आणि मी तो येलो कलर गॉगल होता तो विसरलो आहे, त्याच्यामुळे तसं थोडंसं हे प्रॉब्लेम होतो आहे. येलो कलरचा गॉगल घातला असता तर जी समोरची लाईट येते ना समोरच्या गाड्यांची, तर त्यांचा जो परिणाम डोळ्यावर जास्त तो कमी झाला असता आणि रोड दिसता असता क्लिअर. तर मित्रांनो, आता आपण मनोरवरून राईट्स घेतल्या आहेत. तो इकडनं 46ला जव्हार दाखवत आहे आणि ह्या रोडला असं म्हणजे थोडासा गाव टाईप रोड आहे आणि रोड आहे डांबरी. तर आता ह्या रोडने आपण चाललो आहे आणि आपल्या पुढे काही बाईकवरती स्वार आपली मुलं पण दिसत आहेत आणि आता ही पण कुठे चालली माहिती नाहीत. हे सगळे ग्रुपने चालले आहेत, कदाचित ते पण तिकडे जात असावे. आता गाडी मी चालवतो आहे, मागं सुचून आपला जितू गाडी चालवत होता. पण बरं वाटलं, थोडा आराम भेटला, कारण झोप झाली नव्हती, सगळं आटपतच म्हणजे एवढं थकलो ना की नंतर मला वाटतं झोपूया. 2 वाजताच निघायचं होतं आम्हाला, पण 1.5 तास कसं झोपलो मला काहीच कळलं नाही. हा रस्ता भाई मस्त वाटतंय रात्री. आता थोड्या वेळाने उजाडेल, कारण दिसतंय तुम्हाला आकाश उजाडतानाच. आता गाडी थोडीशी हलकी स्लो होतो, कारण रस्ते वळणावळ जे आहे तिथे थोडेफार. तर कारण ह्या रस्त्याला आपण नवीन आहोत इथे, दरवेळेला आपण त्या रोडने जातो, येताना आपण तिकडनं करू नक्कीच त्या रोडला. आता जेव्हा दिवस होईल ना त्या रोड मस्त दिसेल, मग गाडी अजून पळवता येईल आपल्याला. कारण आता कसा हा आपल्यासाठी नौखा आहे रोड, त्याच्यामुळे आपण जास्त गाडी नाही पळवत आहे. हा तर मित्रांनो, आम्ही मध्ये थोडा स्पॉट घेतला, कॅमेरा कनेक्टच होत नव्हता, म्हणजे माईक कनेक्ट नव्हतं, आणि आता दिसतंय तुम्हाला उजेड झालेला आहे आणि ह्याच रोडला आपण सरळ निघतो आहे आणि एकदम धुकं असलेलं असं रोड आहे. तर ह्या रोडला गाडीवर चालायला मजा आली की रोड चांगला आहे, मस्त पळवत आलेली आहे. ओके, तर मस्त गाडी लाईनमध्ये पळवत आली आणि गाडी का चालवली मी बरं आहे की कारण मध्ये जेवढी झोप येते तिथे ना, तर मग मोठ्याने गाणी गात यायचं आणि तसंच मी करत आलेलो. तर आता मस्त की फ्रेश झालो आहे. पण आता मी चहाची टपरी बघतो कुठे मिळते का, कारण जितूला पण चहा प्यायची आहे आणि मला कॉफी प्यायची आहे, पण सकाळ इथे कुठेच नाही आहे. आणि हा जव्हारचा रोड आहे, एकदम गावासारखा आहे, खेडेगावासारखा आहे, पण रोड तर एक नंबर आहे त्याचा. मी दुसरं म्हणजे स्पीड ब्रेकर नाही मला कुठे मिळाले, की काय गावात आहे ते स्पीड ब्रेकर असतो, मग गाडी पण स्लो का लागते. तसं नाही झालं, मस्त पळवली आम्ही गाडी. आता पण पुढे मला वाटतं जितू चालवेल थोड्या, आणि आम्हाला इथे 1 तास समथिंग काय ते दाखवते. हां, 1 तास 51 का अशी मिनटं वगैरे दाखवत आहेत, म्हणजे ऑर्डर 2 तासच पकडा, म्हणजे बराच वेळ आहे अजून तरी आपल्याकडे, म्हणजे लवकर पोहोचू पण. कारण नाही 1 तास 51 म्हटलं तरी आपली गाडी पळावं पडते. मी तुम्हाला मॅप दाखवतो आहे, तेवढं अजून अंतर बाकी आहे आपल्याला पोचायला. आणि असा रोड असेल ना तर आपण लवकरच पोचू. फक्त चहा प्यायची आहे, कधीपासून तलब लागलेली आहे, एकदा चहा झाली पाहिजे सकाळी. आता इथे ह्या रोडला काही दिसत तर नाही आहे, आणि आता गाड्यांची वर्दळ आता सुरू झालेली आहे. तरी मुंबईवरनं काही गाड्या अशा येत आहेत ज्या ह्या रूटनेच जात आहेत, आणि मला माहिती आहे त्या त्र्यंबकेश्वरला जात असतील. तर सुंदर आहे गाव वगैरे, मस्त बरं वाटतं आहे, आणि म्हणजे धुकेदार असं वातावरण झालेलं आहे. उफ वाह 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 वाह, काय नदी आहे बघा, नदी इथे नदी आहे मस्त. हा मोठा छान सुंदर ब्रिज आहे आणि दोन्ही साईडला सुंदरशी वाहते, म्हणजे खालून नदी वाहते आहे. वा बघायला भारी वाटलं. तुम्हाला दिसलं का माहिती नाही, पण मला दिसलं. आपण आता गाडी पळूया आणि आनंद घेऊया. चला.
चालवायची गाडी तुला? चालवायची गाडी? देऊ का? थांब पुढे गेलो साईडला. ओके. तर मित्रांनो आता आमचा पिलियन आहे तो ड्रायव्हिंग करणार आहे. हे बघ खडी बिडी वगैरे सांभाळ, कारण आपली गाडी स्किड होत्या, स्कूटी आहे ही. आणि दुसरं म्हणजे टर्निंगला एक्सेलेटर देऊच नकोस हां. आणि लेफ्टला गाडी ठेव. तर एक मिनटं हे सीट लावूया आपण. मित्रांनो आपल्याला पिलियन असताना तर अजून मजा येते ॲक्च्युली, बरं वाटतं. दोघंजणं पार्टनरशिपमध्ये मग गाडी चालवतात, एकदा तो एकदा मी. तर दोघांना पण मस्त आराम मिळतो. मागचा पण थोडासा बसून थोडासा अकडला होतो, मग तो रिलॅक्स होतो. तर आता तसं पुढे गाडी चालवली की तो रिलॅक्स होतो. अरे खड्डा तर इथे रोड जरा खराब आहे थोडासा, वाटतं काही गावामध्ये काम चालू असेल आहे ना. थोडंसं रफ आहे ते. इथे कुठला चौक आलेला आहे आणि या चौकातनं सरळ निघायचं आपल्याला. चला आता हळूहळू इथे गर्दी वाटेल आणि मला वाटतं मार्केट पण दिसतंय. हे मार्केटच आहे वाटतं, मार्केट. विक्रमगडला आलो आपण, विक्रमगड. आणि विक्रमगडचं हे पूर्णपणे मार्केट आहे जे नंतर पूर्णपणे भरून जाईल. आता सकाळ सकाळी सगळं खाली दिसतंय मैदान वगैरे, आणि नंतर पब्लिक सगळी बाहेर पडते. यस. तर आपण आपल्या सगळ्यांच्या आधी बाहेर पडून निघायचं आहे. वा 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 वा. आज खरं बरं वाटलं. आज मला आपलं एक कोणतरी पुढे ड्राईव्ह करायला भेटला आणि मी मागे बसतोय, मागून बसून मी शूट करतोय. एक नंबर, एक नंबर. हा तर मित्रांनो आपला पिलियर मस्तपैकी एक नंबर गाडी चालवतोय आणि त्याने मध्ये मध्ये तो गाडी घेतो आहे. आणि आम्ही इथे मध्ये थांबलेलो आहे मस्तपैकी. हा टर्निंग आहे इथे आणि मस्त एक म्हणजे सुगंध छान सुटलेला आहे, त्यासाठी आम्ही थोडं थांबलो आणि त्याला फक्त रिलॅक्स होतो आहे. आणि कारण त्यांनी आता तिकडंच मला वाटतं बरंच लांबून त्यांनी गाडी चालवत आणली आता. कारण मी चालवत होतो त्यांनी तर बोललं की ह्याला हात मागे बोललं की मला ते चालवायला. बरं ठीक आहे चालव, कारण गावचा रस्ता आहे आणि मस्त रस्ता आहे मेन म्हणजे. आणि आता खाली रस्ता आहे तर आपण लवकर निघायला पाहिजे. भाई तो गावचा सुगंध आला ना, मस्त मस्त एक भारी वाटतं आहे. कोंबड्या हरवत आहेत आणि बरेचसे बायकर्स आहेत ते आता निघालेत. आणि बघा गाय वगैरे निघालेत, या चरायला चाललेत. आणि शिंगो बघा भाई लांबरा तोच घाबरतोय मला. मित्रांनो बैल शिंग बघा कडक आहे. चांगलं आहे. पण कसं वाटलं तुला इथे रोडला गाडी चालवायला? एक नंबर. कशी हाऊस पूर्ण झाली की बाईकवरनं कधी ट्रिप केली नव्हती ना, फर्स्ट ट्रिप. मस्त मित्रांनो ह्याची फर्स्ट ट्रिप आहे. नेहमी कारवरच असतो. आमच्या मधुराणीचं नशीब आहे, तू आमच्या मधुराणी बरोबर राईड करतोय. तर ही आपली मधुराणी आहे. आणि कशी वाटते मित्रांनो? मस्तपैकी फुल एकदम भरलेली एक कचकचीत. आणि आम्ही फ्लॅग बनवला आणि फ्लॅगवरती मी असं हे केलेलं. तर टेम्पररी मला मिळाला होता फ्लॅग, आता घेईन नंतर. तर मेक राईड सेफ असं बनवलं आहे मी. हे रात्री करून प्रश्न त्याच्यावरती पेंट करून टाकलं आहे. आणि सुषमाने आपला हा शिवून दिलेला आहे मस्तपैकी. तर रात्री तिला सांगितलं, मेजर दिलं, तिने फटाफट कपड्यामध्ये शिवून दिला हा फ्लॅग आणि तयार केला आहे. हां हेल्मेट बघा, तुम्हाला हेल्मेट दाखवतो आपला, तुम्ही बघितलं असेल तरी पण हे माझा नवीन हेल्मेट आहे ह्या पद्धतीचं असं. ओके ठीक आहे. तरी आता हा चालवतो आहे, आपण आता परत बसूया, सुरू करूया आणि निघूया.
आम्ही बरेच आता पुढे आलेलो आहोत. आता 54 ते 53 मिनटं दाखवत आहेत त्र्यंबकला पोचायला. पण आम्हाला मिळत नाही आहे कॉफी. आम्हाला कोणी कॉफी देतं का? कॉफी कोणी चाय देतं का? चाय ह्या प्रवाशाला, या रायडरला, ह्या गरीबाला कोणी चाय पाजतं का? अहो एक स्टॉल नाही कुठे. अजून एवढं आम्ही त्या मनोरंजन इथपर्यंत आलो आहोत, पण एक स्टॉल नाही अजून भेटत आहे. म्हणजे सकाळ अजून मिळत नसेल ठीक आहे, पण अजून चालू झाले पाहिजेत ना कुठेतरी. हां म्हणजे तलब लागले मला कॉफी आणि ह्याला चाय अशी. तर आम्हाला दोघांना पाहिजे. नाके वगैरे लागलेत, असे नाके उभे आहेत. तर नाक्यावरती टपऱ्या आहेत छोट्या, पण तसं नको आम्हाला. नाश्ता पण पाहिजे. खाणे का भी आहे. ह्या राईडला मजा आली आहे. मी लिटरली बसून आराम करतो आहे. म्हणजे आज राईड आपला जितू करतो आहे, मजा येते त्याला. आणि जितू पण आपली कसर पूर्ण करून टाकणार आज. तर मला पण थोडीशी चालवावीशी वाटते आहे. ए जितू मला दे ना चालवायला. नाही बोलतो, असा हट्टी झाला. हट्टी पोरं आमच्यावर राहत. आणि जितू ते एक आहे पटकन तयार झाला, म्हणजे मी येतो चल. पण मी त्याला बोललो नाही मी जातो आहे म्हणून. तो त्याची गाडी घेणार होता, पण त्याने गाडी नाही दिली. मला माझ्यावरच आला तो. मी मागे बसतो पाहिजे तर. विकासला पण विचारलं, पण विकासचं पण नंतर हा तळ्यात मळ्यात चाललं तर काहीतरी. पण जाऊ दे म्हणलं. पण 26 जानेवारीची मित्रांनो आपण ट्रिप करतो आहे. 26 जानेवारीची आपण एक राईड करणार आहोत, जी टायगर हिलला जाणार लोणावळा. तर कोण कोण इच्छुक असेल ना त्याने कमेंट्स करून सांगा माझ्याबरोबर कोणाला यायचं आहे. तर आहेत माझ्याबरोबर त्यावेळेला असे बोलले जातात. आता मी कन्फर्म सांगत नाही, पण तुम्ही जर यायचं असेल, तुम्हाला तुमची गाडी घेऊन तुम्ही यायचं असेल, स्कूटी असेल स्कूटी, पण या 26 जानेवारीला आपण मस्त की फ्लॅग इथे लावू. इथे फ्लॅग लागणार, फ्लॅग इंडियाचा फ्लॅग आपला. आणि फ्लॅग लावून आपण मस्त एक राईड करणार आहोत. तर एक मस्तपैकी स्वतःची एक ग्रुप राईड करू. तुम्ही यायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की या. चला. रायडर थांबलेत आमचे. फायनली रायडरने गाडी थांबवली आणि इथे टपरीवरती आलो आम्ही खायला ते. आणि हा चौक आहे इकडे, आदिवासी बिरसा मुंडा चौक म्हणून आहे. तिथून आम्ही आलो. इगतपुरी सर आपल्याला इकडे जायचं आणि इगतपुरी तिकडं आहे त्या साईडला. मग जाताना शक्यतो त्या रोडने जाणार आहोत. असं जाताना मग त्या रोडने जाणार. हां आता असं जायचं आहे. हां सर का कॉफी चहा का विचार ना. ओके चहा 2 कॉफी पित आहे. तर थोडं रिलॅक्स होतो. पण मस्त वातावरण आहे, एकदम थंड वितरण. आणि इथे नाक्यावरती असे उभे राहिले की आमच्या गावची आठवण येते. बस रिक्षासाठी उभे राहतात माणसं अशी. कॉफी आली आहे. यस कॉफी आलेली आहे जितूची. आणि जितू बिस्किट पार्ले घे पार्ले. तर मित्रांनो चहा हा कॉफी आणि भाई पार्ले बिस्किट एक नंबर. जितू दादा जिंदाबाद. या पार्ले आणि कॉफीचा आस्वाद घ्यायला नाक्यावर बसून. हा पण आला आहे. हाय दोस्तो कैसे बढिया हाय चालू आहे. काय नाव काय? रोहित. तर मित्रांनो नाक्यावरती तुमचा स्टॉल आहे ना? हो आमचं काय काय नाश्ता काय असतो? आमच्याकडं स्पेशल मिसळ, महाराज मिसळ, वडापाव आणि नाश्त्याला दुसरं नाही काही. वडापाव, चहा, कॉफी. अच्छा स्पेशल मिसळ म्हणजे काय असतं? वेगळे आहे का मिसळ त्याच्यात? म्हणजे हे सुप्रसिद्ध मोखाड आहेत बघू का. 1-2-3 ब्लॉगिंग. तर मित्रांनो इथं हॉटेल श्रीराम म्हणून आहे. 120 लिटर टोप 2 जागा. काय बोलतो पुढं आहे. तर मित्रांनो आपण नंतर येऊया संध्याकाळी. आम्ही येताना ट्राय करू. मित्रांनो आणि 12च्या नंतर दुसरा टॉपिकच पडणार आहे. तर तुम्ही कधी येता नक्की बोला. हॉटेल श्रीराम नाटकाचे काय यावंच लागतंय मिसळ खायला. एवढा टोप भरून पिला तरी चालेल मित्रांनो, फक्त 50 रुपये.
क्वालिटी आणि क्वांटिटीचा विषय काढायचा नाही आपल्याकडे. फक्त 50 रुपये अनलिमिटेड मिसळ आपण लावत नाही. फक्त 50 मध्ये तुम्हाला आपण एक प्लेट मिसळ देऊन वाटला तर मन खुशीने एक पाव एक्स्ट्रा पण देऊ. तर कधी येतं मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. हॉटेल सिरा. भारी आता 4 मित्रांनो याच्यात रील आहे मस्त मस्त. लास्टच्या ऑफर लावून दिली ते 6 दिवस अनलिमिटेड मिसळ 90 रुपयात किती पण खा. हा का? हा 100 पाव खाले चालेल. टोपभर मिसळ खाली तरी चालेल. आम्ही Full संध्याकाळी गर्दी. आपण येताना खायचं. येताना हाच रोड आहे ना. हा याच रोडने येणार ना संध्याकाळी खाया असेल ना संध्याकाळी ना. हो. किती वय म्हणते लास्ट? आणि काल हे भाऊ आले ते पैदल यात्रा करत होते. 12 ज्योतिर्लिंग 4 आपल्याकडे एक भाऊ आलेत ना ते राजस्थानहून 12 ज्योतिर्लिंग चालत यात्रा करून राहिले. तर त्यांनाच विचारू त्यांना किती काय कष्ट करायला लागतात देवासाठी आपल्यासाठी मन खुश करण्यासाठी. मित्रांनो माझं पण स्वप्न आहे की मी 12 ज्योतिर्लिंग करणार. तर बघू दादांना विचार दादा. बोल हर हर महादेव, जय श्री महाकाल। तो जैसा आपको पता है राजस्थान से मैं 12 ज्योतिर्लिंग, पंच केदार और 4 धाम की यात्रा कर रहा हूँ। तो जिसमें अभी हमारा 6ठा ज्योतिर्लिंग है और 9 महीने हमारी यात्रा में हो चुके हैं। फिलहाल अभी हम मैं मुखोड़ा में जो महाराष्ट्र के अंदर है ज्योतिर्लिंग तो करायला? यहाँ पे आकर के चालत आलं राजस्थान वॉकर करतोय? अरे बापरे. आणि 4 धाम. किती झालेले त्याचे? 6 झाले, 6 राहिलेत अजून. हा अरे बापरे. 9 महिन्यामध्ये 6 केले. 9 महिन्यामध्ये 6. हम्म. चांगलं आहे. चॅनलचं नाव सांग. माझा रीलचं? रोहित बात्रे इंस्टा आयडी आहे. हा रोहिल मात्रे आणि रोहित काय? बात्रे एक अच्छा नंबर. मला तर हे दाखव तुझा प्रोफाईल दाखव. 6000 झालेत. ओके रोहित हां रोहित बाटणे बात्रे बात्रे TRE. ओके ठीक आहे तर मी फॉलो करतो. युट्यूबला कधी कधी महिन्यातून टाइम नाही भेटत. पुरा दिवस इथं असतो ना. तर आज ठरवलं की डेली ब्लॉग युट्यूबला पण टाकायचे. पहिलाच होता आता स्टार्ट मस्त मस्त. सकाळचा. तर बघा त्र्यंबकेश्वरचा हे गेट आहे. श्री त्र्यंबकेश्वर टेम्पल म्हणून दाखवत आहे इकडे. हां चला आपण इथे चालू फायनली बाबा. तर फायनली पोचतोय आपण आणि आता पहिली जाऊन रूम बघणार आहोत. कुठे राहायची सोय बघणार आहोत जिथे कोणा आंघोळ व्यवस्थित करताय. चला. हां तर मित्रांनो फायनली आपण रूम भेटलेली आपल्याला आणि रूम तुम्हाला दाखवतो. एक छोटीशी रूम आम्हाला मिळालेली आहे मस्तपैकी. आम्हाला दोघांसाठी चांगली आहे इथे आहे ना रे. आपल्या दोघां भाई भरपूर आहे. मग 4 जण आरामात इथे राहू शकतात. 4 माणसांसाठी ठीक आहे. आणि याची प्राईस आम्हाला मिळेल 800 रुपये. तर तुम्हाला दाखवतो कुठे आहे. ही आहे हे बालाजी पॅलेस समोर दिसतं आहे. इकडनं जर राईट घेतली की मंदिराकडे जायचं असतं. आणि ही गल्ली पूर्ण अशी दिसते तुम्हाला. इथे शिवानंद हॉटेल आहे. प्युअर हॉटेल आहे म्हणजे व्हेज हॉटेल आहे. आणि त्याच्या अपोजिट आपण इथे आहोत त्या रूममध्ये. तर ठीक आहे मस्त नॉट बॅड. आपल्याला आता आंघोळ वगैरे करायची फ्रेश व्हायचा आणि भारी प्रवास पण झालेला आहे. तर हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडून कमेंट्स करून सांगा. ओव्हरऑल तुला कसा वाटला आजचा प्रवास? एकदम छान एकदम छान एकदम मजा आली मजा म्हणजे आली. म्हणजे तू स्वतः राईड केलीस त्याबद्दल काय? बेस्ट. बेस्ट ना. आता मित्रांनो आज पहिल्यांदा मस्तानी राईड केली आणि शेवटी पूर्ण गाडी ह्यानेच घेतली. नंतर पण इथे पोचलो आहेत आता एकदम व्यवस्थित पोचलेलं आहे. आणि आता आम्ही तयारी करतो. तर मुंबई टू त्र्यंबकेश्वर हा छोटासा व्हिडिओ होता. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं आपला. तर तिकडे जाऊन आपण भेटू तेव्हा त्या पुढच्या व्हिडिओ सगळं दिसेल. तर चला बाय 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 बाय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.